फ्रेंड, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल। आज आपण डे 16ला आलेलो आहोत। आज आपण स्टोरीमधून इंग्लिश शिकणार आहे। स्टोरी म्हणजे फक्त गोष्ट नाही तर शब्दाचा खजिना आहे। प्रत्येक गोष्टीत नवे शब्द, नवे वाक्य आणि नवा विचार दडलेला असतो। आजची गोष्ट आपल्याला एकतेची ताकद शिकवते। जेव्हा आपण भांडतो तेव्हा आपण कमजोर होतो, पण जेव्हा आपण एकत्र राहतो तेव्हा आपण खूप शक्तिशाली होतो। या छोट्याशा स्टोरीमधून आपण नवीन शब्द, तर सर्वात पहिले आपण एक स्टोरी शिकूया। तुम्ही हे स्टोरी शांततेने ऐकून घ्या आणि त्याचा नंतर सराव करा। चला तर चालू करूया। द फार्मर अँड हिज सन्स म्हणजे शेतकरी आणि त्याचे मुले। वन्स अपॉन अ टाईम देअर वॉज ॲन ओल्ड फार्मर म्हणजे एकेकाळी। वन्स अपॉन अ टाईम म्हणजे होते एकेकाळी। देअर वॉज ॲन ओल्ड फार्मर म्हणजे एकेकाळी एक म्हातारा शेतकरी होता। ही हॅड 3 सन्स त्याला 3 मुले होती। द सन्स ऑलवेज क्वारल्ड विथ इच अदर म्हणजे मुले नेहमी एकमेकाशी भांडत होते। द फार्मर वॉज व्हेरी वरीड शेतकरी खूप काळजीत होता। वरीड म्हणजे होते काळजी आणि फार्मर म्हणजे शेतकरी, तर शेतकरी खूप काळजीत होता। वन डे ही कॉल्ड हिज सन्स एक दिवस त्याने आपल्या मुलाला बोलावले। सन्स म्हणजे मुले आणि कॉल्ड म्हणजे होते बोलावणे, तर त्याने आपल्या मुलाला बोलावले। अँड गेव देम अ बंडल ऑफ स्टिक आणि त्याने काठ्यांचा एक गठ्ठा दिला। बंडल म्हणजे होते गठ्ठा आणि स्टिक म्हणजे होते काठी। जर तुम्ही गावामध्ये असाल तर तुम्हाला माहीत आहे की ज्या स्त्रिया असते त्या वावरामध्ये जंगलामध्ये जाऊन स्टिक जमा करत असते, म्हणजे काड्या जमा करत असते मोरीच्या, त्याला आपण मोडी म्हणतो, तर तुम्हाला माहीत असेल। तर स्टिक म्हणजे काड्या। ही आस्क देम टू ब्रेक इट त्याने त्यांना तोडण्यास सांगितले। ब्रेक म्हणजे होते तोडणे, तर काय झालं मग शेतकऱ्याने त्यांना तोडण्यास सांगितले। ही म्हणजे तो, ता, ती याच्यासाठी ही वापरले जाते, म्हणजे माणसासाठी ही, लक्षात ठेवा। तर त्याने काय केलं मग, ही आस्क देम टू ब्रेक इट म्हणजे त्याने त्यांना तोडण्यास सांगितले। इच वन ट्राय म्हणजे प्रत्येकाने प्रयत्न केला। ट्राय करणे म्हणजे प्रयत्न करणे, तर इच म्हणजे प्रत्येकाने, तर प्रत्येकाने ट्राय केलं म्हणजे तोडण्यासाठी। काय तोडण्यासाठी, तर काड्या। बट नोन कुड ब्रेक द बंडल पण कोणीही तो बंडल म्हणजे जे काड्यांची मोडी होती ते कोणीही तोडू शकलं नाही। देन द फार्मर अनटाईड द बंडल मग शेतकऱ्याने तो बंडल जो होता, गठ्ठा होता, तो सोडला। अँड गेव 1 स्टिक टू इच सन आणि प्रत्येकाला एक एक काठी दिली। इच स्टिक म्हणजे प्रत्येकाला एक एक काठी दिली। सन म्हणजे मुलांना, तर प्रत्येक मुलांना एक एक काठी दिली। दे ब्रोक द स्टिक इझिली त्यांनी ती काठी सहजपणे तोडली। इझिली म्हणजे सहज होते आणि ब्रोक म्हणजे तोडणे आणि स्टिक म्हणजे काठी आणि दे म्हणजे त्यांनी, तर त्यांनी ते काठी सहजपणे तोडली। द फार्मर सेट म्हणजे होते म्हणणे। आणि पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा सेटच्या नंतर जे वाक्य येत असते ते डबल इन्व्हर्टेड कॉमा किंवा सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्येच येत असते, तर हे नियम लक्षात ठेवा। द फार्मर सेट इफ यू स्टे अनटाईट नो वन कॅन हार्म यू मग शेतकरी म्हणाला, काय म्हणाला, की जर तुम्ही एकजुटीने राहिलात तर कोणीही तुम्हाला इजा पोचवू शकत नाही। हार्म म्हणजे होते इजा पोचवणे। इफ यू क्वारल यू विल बी वीक आणि जर तुम्ही भांडलात
क्वारल म्हणजे होते भांडणे. जर तुम्ही भांडले, इफ म्हणजे जर आणि यू म्हणजे तू किंवा तुम्ही. जर तुम्ही भांडलेत, यू विल बी वीक, तर तुम्ही कमजोर व्हाल. इफ यू क्वारल, जर तुम्ही भांडले, यू विल बी वीक, तर तुम्ही कमजोर व्हाल. द सन्स अंडरस्टूड द लेसन, मुलांना धडा समजला. लेसन म्हणजे धडा आणि अंडरस्टूड म्हणजे होते समजणे. तर मुलांना धडा समजला. अँड प्रॉमिस नेवर टू फाईट अगेन, आणि त्यांनी वचन दिलं का आता आपण कधीही लढायचं नाही. तर अशा प्रकारेच तुम्ही प्रॅक्टिस करा तुमच्या पाठामध्ये, किंवा छोटे छोटे जे मुलं आहे जसे पहिली, दुसरी, तिसरी, चौथीचे, त्यांच्या पुस्तकामध्ये खूप साऱ्या स्टोरी देऊन असते, तर तिथून आपण सुरुवात करायची. मग ह्या स्टोरीचा मॉरल काय होणार, तर युनिटी इज स्ट्रेंथ, म्हणजे एकता ही शक्ती आहे. जर एकतेमध्ये आपण राहिलं तर आपल्याला कोणीही पराभूत करू शकत नाही, म्हणून आपण एकतेनं राहायचं. आता आपण या स्टोरीमधले जे शब्द आलेले आहे ते शब्द आपण बघूया. जसं फार्मर, फार्मर म्हणजे होते शेतकरी. सन्स म्हणजे होते मुले, मुलगे झाले, मुले बघितले, तर सन्स म्हणजे होते मुले. क्वारल म्हणजे होते भांडण. बंडल म्हणजे होते गाठोडं. स्टिक म्हणजे काठी. ब्रेक म्हणजे तोडणे. युनाइट म्हणजे होते एकत्र. हार्म म्हणजे इजा. वीक म्हणजे कमजोर. प्रॉमिस म्हणजे वचन. तर अशा प्रकारे आपण या स्टोरीचे शब्द बघितलेले आहे. आता या शब्दाचा उपयोग करून आपण 100 सेंटेन्स बनवूया. चला तर सुरू करूया आपल्या सेंटेन्सला. पहिला शब्द होता फार्मर. फार्मर म्हणजे शेतकरी. तर आता आपण शेतकऱ्यावर 10 सेंटेन्स बनवूया. असं करू प्रत्येकावर 10 सेंटेन्स बनवू आपण 100 सेंटेन्स, ते पण मिनिंगसह बघणार आहोत. तर चला म्हणा माझ्या पाठोपाठ. द फार्मर वर्क्स इन द फील्ड, म्हणजे शेतकरी शेतात काम करतो. द फार्मर ग्रोज क्रॉप, शेतकरी पिके उगवतो. क्रॉप म्हणजे होते पिके. द फार्मर वेक अप अर्ली, शेतकरी लवकर उठतो. आणि तुम्ही पण लवकर उठत चला. लवकर उठले तर काय होणार, आपल्याला अभ्यासाला जास्त वेळ मिळणार, म्हणून लवकर उठत चला. पुढचं सेंटेन्स. द फार्मर इज व्हेरी हार्ड वर्किंग, शेतकरी खूप मेहनती आहे. आणि तुम्ही पण अभ्यासामध्ये मेहनत करत चला, तुम्हाला पण एक दिवस यश नक्की मिळणार. द फार्मर सेल्स व्हेजिटेबल, शेतकरी भाजी विकतो. द फार्मर हॅज काऊज, शेतकऱ्याकडे गायी आहेत. द फार्मर प्लग द लँड, शेतकरी जमीन नांगरतो. प्लग्स म्हणजे होते जमीन नांगरणे. प्लग्स म्हणजे होते नांगरणे आणि लँड म्हणजे होते जमीन, मग शेतकरी जमीन नांगरतो. द फार्मर वॉटर्स द प्लांट, शेतकरी झाडांना पाणी देतो. द फार्मर फीड्स हिज ॲनिमल्स, शेतकरी प्राण्यांना खाऊ घालतो. द फार्मर हेल्प्स पीपल, शेतकरी लोकांना मदत करतो. आणि तुम्ही पण आपल्या कमजोर मित्रांची इंग्रजी शिकण्यामध्ये मदत करायची. तर मदत कशी करणार, हा व्हिडिओ त्यांना शेअर करायचा, म्हणजे त्यांना पण इंग्रजी शिकण्यास मदत होणार. आता पुढचा शब्द होता सन्स. सन्स म्हणजे होते मुले. तर त्याच्यातलं पहिलं सेंटेन्स बघू आपण. द फार्मर हॅज 3 सन्स, म्हणजे शेतकऱ्याला 3 मुले आहेत. द सन्स गो टू स्कूल, मुले शाळेत जातात. द सन्स हेल्प देअर फादर, मुले वडिलांना मदत करतात. द सन्स प्ले इन द गार्डन, मुले बागेत खेळतात. द सन्स रीड बुक, मुले पुस्तके वाचतात. द सन्स आर क्लेवर, मुले हुशार आहेत. द सन्स लव देअर मदर, मुले आईवर प्रेम करतात. द सन्स वर्क टुगेदर, मुले एकत्र काम करतात. द सन्स क्वारल समटाईम, मुले कधीकधी भांडण करतात. द सन्स रिस्पेक्ट देअर फादर, मुले वडिलांचा आदर करतात. ते इथं मराठीमध्ये लिहिण्यात गलती झाली आहे माझी, मुलगे आलेलं आहे. तर हा मुलगे नाही मुले शब्द आहे, तर बराबर तुम्ही लक्षात ठेवा.
पुढचा शब्द आहे आता क्वारल. क्वारल म्हणजे होते भांडण. द सन्स ऑलवेज क्वारल. मुले नेहमी भांडतात. क्वारल इज नॉट गुड. भांडण चांगले नाही. फ्रेंड्स शुड नॉट क्वारल. मित्रांनी भांडायला नको. क्वारल मेक्स अस वीक. भांडण आपल्याला कमजोर करतं. दे क्वारल फॉर टॉयज. ते खेळण्यासाठी भांडतात. ब्रदर्स शुड नॉट क्वारल. भावांनी भांडू नये. क्वारल ब्रेक पीस. भांडण शांतता तोडते. डोंट क्वारल विथ युअर सिस्टर. तुझ्या बहिणीशी भांडू नको. पीपल क्वारल फॉर मनी. लोक पैशासाठी भांडतात. क्वारल इज अ बॅड हॅबिट. भांडण ही वाईट सवय आहे. आता पुढचा शब्द आहे बंडल. बंडल म्हणजे होते गाठोडं. पण तुम्ही माझ्यासोबत हे सेंटेन्स म्हणत आहे की नाही असं समजायचं नाही का सर आपल्याला बघत नाही तर आपण म्हणायचं नाही, फक्त ऐकायचं. ऐका, कारण इंग्रजी ऐकल्याने सुधारते. तर पहिले ऐकून घ्या आणि माझ्या पाठोपाठ म्हणत पण चला. तर चला आता म्हणा. पहिलं सेंटेन्स आहे द फार्मर गेव अ बंडल ऑफ स्टिक. शेतकऱ्याने काठ्यांचं गाठोडं दिलं. अ बंडल इज हेवी. गाठोडं जड आहे. हेवी म्हणजे जड. आय कॅरीड अ बंडल ऑफ स्टिक. मी कपड्यांचं गाठोडं नेलं. द बंडल इज स्ट्रॉंग. गाठोडं मजबूत आहे. द बंडल इज टाईट विथ रोप. गाठोडं दोरीने बांधलं आहे. द मॅन बोल्ड अ बंडल ऑफ व्हीट. माणूस गव्हाचं गाठोडं धरतो. होल्ड म्हणजे होते धर. चला म्हणा. आय कॅनॉट ब्रेक द बंडल. मी गाठोडं तोडू शकत नाही. द बंडल हॅज 10 स्टिक. गाठोड्यात 10 काठ्या आहेत. द बंडल इज ऑन द टेबल. गाठोडं टेबलावर आहे. द बंडल टीचेस अ लेसन. गाठोडं एक धडा शिकवतं. पुढचं सेंटेन्स आहे स्टिक. स्टिक म्हणजे होते काठी. ज्या काठीने सर तुम्हाला पनिशमेंट देतात ती काठी. तर कोण कोण पनिशमेंट वर्गामध्ये खात असते ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर पहिलं सेंटेन्स आहे अ स्टिक इज स्ट्रॉंग. काठी मजबूत आहे. ही ब्रोक द स्टिक. त्याने काठी तोडली. द स्टिक इज लॉंग. काठी लांब आहे. द स्टिक इज शॉर्ट. काठी लहान आहे. अ स्टिक कॅन बी यूजफुल. काठी उपयोगी पडू शकते. कॅन म्हणजे होतं शकतो. तर इथे शकतो शब्द लिहिलेला नाही आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा काठी उपयोगी पडू शकते असा याचा मराठीमध्ये अर्थ होतो. द ओल्ड मॅन वॉक विथ अ स्टिक. म्हातारा माणूस काठीने चालतो म्हणजे काठी घेऊन चालतो. तुम्ही बघितले पण असेल. आणि द स्टिक इज मेड ऑफ वूड. काठी लाकडाची आहे. वूड म्हणजे होते लाकूड. द स्टिक इज ऑन द फ्लोअर. काठी जमिनीवर आहे. ही हिट विथ अ स्टिक. त्याने काठीने मारलं. अ सिंगल स्टिक इज इझी टू ब्रेक. एकटी काठी सहज तुटते. पुढचा शब्द आहे ब्रेक. ब्रेक म्हणजे होते तोडणे. तर चला माझ्या पाठोपाठ तुम्ही पण म्हणत चला. आय कॅनॉट ब्रेक द बंडल. मी गाठोडं तोडू शकत नाही. ही ब्रोक द स्टिक. त्याने काठी तोडली. द ग्लास मे ब्रेक. काच फुटू शकते. डोंट ब्रेक द टॉय. खेळणं तोडू नकोस. शी ब्रोक द कप. तिने कप तोडला. दे ब्रेक द रूल. ते नियम तोडतात. डोंट ब्रेक द चेअर. खुर्ची तोडू नकोस. द स्टोन कॅन ब्रेक द विंडो. दगडाने खिडकी फुटू शकते. ही ब्रोक द पेन्सिल. त्याने पेन्सिल तोडली. द बॉयज ब्रेक द बंडल. मुलांनी गाठोडं तोडलं. पुढचा शब्द आहे युनायटेड. युनायटेड म्हणजे होते एकत्र. तर त्याचं पहिलं सेंटेन्स आहे वी मस्ट स्टे युनायटेड. आपण एकत्र राहायला हवे. युनायटेड वी विन. एकत्र राहिलो तर आपण जिंकतो. द फॅमिली इज युनायटेड. एकत्र कुटुंब एकत्र आहे.
द ब्रदर्स आर युनायटेड. भाऊ एकत्र आहेत. फ्रेंड्स आर स्ट्रॉंग व्हेन युनायटेड. मित्र एकत्र असले की मजबूत होतात. आणि तुम्ही पण मित्रासोबत एकजूट राहा, तरच आपली फ्रेंडशिप कशी मजबूत राहणार. पुढचं सेंटेन्स आहे द टीम इज युनायटेड. संघ एकत्र आहे. युनायटेड पीपल आर पॉवरफुल. एकत्र लोक शक्तिशाली असतात. बर्ड्स फ्लाय युनायटेड. पक्षी एकत्र उडतात. अ युनायटेड फॅमिली इज हॅपी. एकत्र कुटुंब आनंदी असतं. युनायटेड वी स्टँड. डिवायडेड वी फॉल. आपण एकत्र असलो तर उभे राहतो, विभागलं तर पडतो. पुढचा शब्द आहे हार्म. हार्म म्हणजे होते इजा. डोंट हार्म ॲनिमल. प्राण्यांना इजा करू नका. द नाईफ मे हार्म यू. तुला चाकू इजा करू शकतो. स्मोकिंग हार्म हेल्थ. धूम्रपान आरोग्यास इजा करतं आणि कोणीही धूम्रपान करू नका. कोणी माझा व्हिडिओ बघत असाल तर नम्र विनंती आहे की धूम्रपान करू नका. म्हणजे धूम्रपान केल्याने आपल्याला तर इजा होते, पण आपल्या आसपासच्या लोकांना पण इजा पोहोचत असते. म्हणून धूम्रपान करू नका. नम्र विनंती. पुढचं सेंटेन्स आहे टू मच शुगर हार्म टीथ. खूप साखर दातांना इजा करते. हार्म इज डेंजरस. इजा धोकादायक आहे. क्वारल हार्म्स युनिटी. भांडण एकतेला इजा करतं. हार्म इज नॉट गुड. इजा चांगली नाही. डोंट हार्म नेचर. निसर्गाला इजा करू नका. फायर हार्म्स पीपल. आग लोकांना इजा करते. पुढचा शब्द आहे वीक. वीक म्हणजे होते कमजोर. तर चला म्हणा माझ्या पाठोपाठ. क्वारल मेक्स अस वीक. भांडण आपल्याला कमजोर करतो. ही इज अ वीक बॉय. तो कमजोर मुलगा आहे. द वीक मॅन फेल डाऊन. कमजोर माणूस पडला. शी इज वीक टुडे. ती आज कमजोर आहे. वीक हेल्थ इज अ प्रॉब्लेम. ही समस्या. कमजोर आरोग्य ही समस्या आहे. वीक रोप ब्रेक्स इझिली. कमजोर दोरी सहज तुटते. वीक पीपल नीड हेल्प. कमजोर लोकांना मदतीची गरज असते. डोंट बी वीक. कमजोर होऊ नकोस. वीक ट्रीज फॉल इन विंड. कमजोर झाडं वाऱ्यात पडतात. वीक माइंड कॅन नॉट डिसाईड. कमजोर मन निर्णय घेऊ शकत नाही. पुढचा शब्द आहे प्रॉमिस. प्रॉमिस म्हणजे वचन. आय प्रॉमिस टू हेल्प यू. मी तुला मदत करण्याचं वचन देतो. प्रॉमिस इज इम्पॉर्टंट. वचन महत्त्वाचं आहे. शी प्रॉमिस्ड टू कम. तिने यायचं वचन दिलं. ही प्रॉमिस्ड हिज फादर. त्याने वडिलांना वचन दिलं. आय नेवर ब्रेक माय प्रॉमिस. मी माझं वचन कधी तोडत नाही. प्रॉमिस मी यू विल स्टडी. मला वचन दे तू अभ्यास करशील. अ प्रॉमिस इज अ ड्युटी. वचन म्हणजे कर्तव्य. डोंट ब्रेक युअर प्रॉमिस. तुझं वचन तोडू नकोस. दे प्रॉमिस्ड टू बी युनायटेड. त्यांनी एकत्र राहायचं वचन दिलं. प्रॉमिस ब्रिंग्स ट्रस्ट. वचन विश्वास असतो. आणि तुम्ही पण आज मला एक वचन द्या का तुम्ही तुमच्या कमजोर मित्राची मदत करणार. त्यांना इंग्रजी शिकण्यामध्ये किंवा ते कोणत्या विषयात कमजोर असेल तर तुम्ही त्यांना मदत करा. आणि हा व्हिडिओ पण त्यांना शेअर करा. म्हणजे त्यांचं इंग्रजीमध्ये कमजोर राहणार नाही. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्रांना शेअर करा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं म्हणजे काय होते तुम्हाला पटकन माझा व्हिडिओ मिळून जाणार. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हे 10 जे मी तुम्हाला शब्द दिलेले आहे तर हे शब्द तुम्ही पाठ करा. आणि ह्या शब्दावर तुम्ही 1-2 मला सेंटेन्स कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. म्हणजे मला पण समजणार
की माझा व्हिडिओ जे विद्यार्थी बघत आहे त्यांना इंग्रजी जमत आहे की नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत याचा तुम्ही सराव करा.